प्रेमळ भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री सद्गुरू बाळूमामा यांचे विजय ग्रंथ पारायण संपूर्ण म्हणणार आहोत। तरी आपण आजचा हा व्हिडिओ दुर्लक्षित न करता संपूर्ण आजचे हे सादरीकरण ऐकावे आणि हे सादरीकरण तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवावे। आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका। तर तुमचा किमतीचा आणि मौल्यवान वेळ थोडाही न घालवता आजचे हे व्हिडिओ मी सुरुवात करतो। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भलं। ओम बाळूमामा नमो नमः। आदि नमो गजानना त्या गौरीहर नंदना जने चरित्र गायना स्फूर्ती मिले। ब्रह्मा विष्णू महेश पुढे न मिले सावकाश जय गुण त्रयांचा पाश सुटो पाहे। ज्योतिबा वाडे रत्नगिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठोबा माझा पंढरपुरी नमो आता। बालमुकुंद मुले स्वामी विशंभर श्री गुरुनामी नृसिंह सरस्वती ग्रामी औदुंबरासी। अहो छत्रपतींची भवानी तलवार दिली परजोनी जगतो हिंदू म्हणूनी अभिमानाने। भरतखंड जंबूद्वीप माझी लक्षती तिरांचे दीप उजलती जाती पाप ताप पाहुत याते। लक्ष्मी केशव कुलस्वामी आपण वसावे वृद्धिधामी प्रतिभावान ती संयमी असो द्यावी। आणि बाळूमामा स्वय ऐशी तरीच स्वय चरित्र गायना होय मज मुडासी। अध्याय क्रमांक 1 श्री जगदंबेचे करवीर तेसे बाळूमामांचे आदमापूर दोन्ही ठिकाणी पूर भाविकांचा। जगदंबेसी मंगळवार आणि तेसा शुक्रवार बाळूमामासी रविवार अमावस्या। आदमापुरी येती धनगर तेसे मराठी वीर सर्व जातीचे आधार। बाळूमामांचा पवित्र असे गाभारा उंच असे चौतरा ते पूर्णाकृती गुरुवरा। भेसविले असे पाटी श्री विठ्ठलमूर्ती पाहे बाळूमामांची आरती भक्ता पाटी लपे कीर्ती संतांची वाढवी। तेत भंडारा हेची गंध भंडाराचे तोडे बंद तोची फोडे बंद अज्ञानाचे। हा देव नसे व्यापारी धंदा नाही पुजारी येते येती ते नरनारी भावबळेची। परी घातली या सांकडे भक्त जे का भावडे ओलांडी टोकडे संकटांचे। जेथे भाव नाही उना संकटी धावे देवराना करे लपवा छपितो उताना निश्चय पडे। येथे भावाचा वाजे डोळ भाविक नाचती करुणी गोल आता मायेचा डोळ उतरुनी जाई। जय जय येती भक्तगण सोसती उन्हाची रणरण चालिती दूर पादत्राण असो नसो भक्त थंडीने कुडकुडे परजन्न त्यासी झोडे तरी तो ना सोडे भाव आपुला। जवळी असे शिदोरी आणि ती नसे तरी चुलस मांडुनीय शेजारी प्रसाद करीतो। मंडप मोठा देवळा टेके कळस आभाला वरी नाना मूर्तींचा मेला। कोरीला असे जे मंडप भाविकोस भरे हर एकी मामा अवतरे भावतेची रूप खरे संतांचे असे। आणि जे भावाविन वयाची घेतीशीन इंद्रिया ज्यांचे वळण प्रपंचाचे प्रपंच ज्याचे बोलणी प्रपंच ज्याचे चालणी तया बाळूमामांची देखणी मूर्तीना दिसे। तयांसी दिसे दगड बंद भेटीचे कवाड जाता येता काबाड कष्टची या तयासी नारळ मिळे परी तो करवंटी गेले अमृत पारी पाणी गळे भूमीवरी। कपाळ त्याचे पिवळे परिमन आंतरी वळवळे काम क्रोध धीन डळे अंतरीचा। कपट निंदा चहाडी नजर परम स्त्रोवरी निगडीत या बाळूमामांची चावडी चुकेची ना। म्हणून बाळूमामांचे चरित्र नित्य पडावे पवित्र तया जीवनाचे सूत्र ध्यानी धरावे। जीवन जे गंगेवाणी सत्याने भरली वाणी कन्या अमृताची खाणी ज्याचे जवळी। बकरी जैसा प्राणी तोही ठेविला चरणी मग माणसा ऐसा गुणी कानसा ठेवी
हा पहिला अध्याय पूर्ण, जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरावर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 2. आरभावी कर्नाटक ग्रामी, बाळप्पा धनगर या नामी, अपार कष्टे पिकवी भूमी 4 गुंठे. तया पुत्र असे मायप्पा, तैसी दरिद्रता निष्पापा, म्हणून भावीचा सोपा सोडिला त्याने. जवली ग्राम अक्कोल, ते गणगोतांचा लोल, तेची मांडीला खेळ प्रपंचाचा. ते परग्रामी आले, तेची राबुनी रमले, आणि सचोटीने राहिले. साधू परी मायप्पा तरी बाळ, करी काम खेळे खेळ. परी बाळप्पाचे मनी कल्लोल विचारांचा, म्हणे दोन्हीचे साचार, करावे मायप्पाचे सत्वर. मग सुंदराबाई सुंदर नेमस्त केली, हळ सिद्धनाथांची वाडी. ते बोते कुल उत्तम घडी, ते यांची सुंदर कन्या आवडी. सुन्न केली मग मायप्पा सुंदरा संसारी, कन्यापुत्राची उभारी. सुंदराचे भाग्यपरी 3रा पुत्र, तो हळ सिद्धनाथा पयासी. व्रत धरुनी एकादशी, तिने प्रार्थीला 9सी. यात्रा समी 9 मास आता लवकरी. एकादशी रविवारी, ती सोडता सोमवारी. पुत्र झाला धनगर तरी सहजे काळा, हा बाळ परी सावला. मुखी कांतीचा झळाझळा, आगळाची प्रसन्नतेची मुद्रा. परी सप्तमी चित्रे समुद्रा, देवांची या इंद्रा. मत्सुरू व्हावा तया अनाम्या, बाळू हे नाम अपारजनक जननो प्रेम. वाडे तेसा नेम, आगळाची ना उर्चुखळ ना हसे. ना खेळे ना हट्टे त्रासे, परी एकला एकटा बसे. एकांत माझी ऐसे पाहुनी लक्षणे, मुलखा वेगळे वागणे. मायप्पा त्यासी न म्हणे शिक्षणाची, तो आजोळी जाई जरो. हळ सिद्धनायाचे मंदिरी, एकला एकटा घरी खेळ मांडी. तो झपझप पावी चाले, पाय कधी ना शिनले. खळेमाळ घर केले पाळे खाई, मग माय रागवे खोटे. पाठीवरी उठावे बोटे, घरी नेऊनी साठो वाटे. जेवू घाली बाळू कधी ना रडे, भय भय त्याचे दडे. गोश्वान मांजरी घोडे, मित्र त्याचे. अंसेनी मोकळे जीवन, पक्ष्यांची एके गाणी. ते साथी तयासे आणि चारा पाणी. पशुपक्षी चारा खाता, बाळूची होई तृप्तता. जीवा जीवासी एकता, सहजे तयासी. परी जग ताची रीती, ते माता पित्या खंती. हातीचा गेला मती, पोर खेदे. मग कर्तव्याचे भरी, नेनता संतापनाची कुसरी. येत करिता अंतरी कल्याणाचे, कल्याण ते बाळू जाणे. अनिका भेचव जगणे, तर जगरीतीचे वागणे संताचे दसे. हा 2रा अध्याय पूर्ण, जैसे अविद्या होई चूर्ण, अज्ञाचा गहिरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 3. जे घरी बाळा पाटी बाळ, ते दारिद्र्याचा सुकाळ. का बाळ कष्टींचे छळ रात्रंदिनो, मायप्पासी बाळे 4. कष्ट अमाप करी थोर, सुंदराबाईसी स्वयंपाक घर. वाटा घाटा मग बाळू बळी गुरे. दिसभरी रानू फिरे, आपुलेची नादी विहिरे. स्वचंदनाने तया बाबुल शिरे शायन. नाना वृक्ष ते आसन, पक्षी करीतो ते गायन. महासुखाचे मित्र सुंदरेसी सांगतो, तुझा बाळू असे सांगतो. परी तया वागण्याची रीती भलतीची असे. तो काट्यावरती पहुडे, सदा झाडावरती चढे. आमूच्या खेळी चढा ओढे, कधी ना येई. अंसेनी होता मायप्पा घरी करी चिंता. म्हणे या पोरासी आता मार्गी लावू. हा ऐसाची झरी वागे, कैसेनी जीवन जगे. म्हणून बाळू जोगे काम द्यावे. अक्कोळी जैन सावकार, जमीन जुमला व्यापार. वेबवे भरले घर, गुरे ढोरे. तो साचीची होता दयाळू. भार्याही कानवाळू. स्वाधीन त्यांचे बाळू, करावा म्हणे. ऐकुनी माता सुंदरा, जीव घाबरा घुबरा. ओरडे पोटच्या पोरा, कैसा टाकू. बाळूही म्हणे मायप्पा, खिल्लार मजवरी सोया. ती शतपट करीन बापा, सांभाळूनी. ती माझीच असती रूपे, कधी न त्यासी कोपे. तया लाविली काठी रूपे, अंगी माझ्या. परी बाळू वयाने पोर, बापपणे थोर. आणि जन ऋतूचा संसार, प्रवाहार परी. तो ओढत तयासी ओढाळ, तर तयासी नाटाळ. परी पोहत यासी बळ, न चाळे त्याचे. अहो मेळा जो कामीन,
तोची प्रहावे वाहे दिन, जिता तो जाई तरुण आपुले बळे. आता सावकारा घरी बाळू चाकरी करी, चाकरी वाचून काही न घरी. जीवना माझी बाळू असता गोटणी, म्हशी बोहती मुक्तपणी. पात्रे भरोनी भरोनी दूध येई. बाळू भोजना वेळी एक वापरे थाळी, भोजन सरता थाली देवळी ठेवे. रात्री एका कवने बाळ झोपला स्वस्तपणे, परी थाळीतून निघतो किरणे मंद मंद. ते सावकार पत्नी पाहे, म्हणे थाली दिव्य आहे, आपुली बसती तीही पाहे. थाली माझी तियेने घेतली थाली, दुसरी ठेवली देवली. ते बाळूसी सकाळी कळू आले, मग बाळू म्हणे आता मीन जेवी सवंथा. चाकरी सोडवाया निमित्ता त्याची केले 2 वर्षाची चाकरी. बाळू कदोना आला घरी, परी सावकारासी भरोभरी उत्पन्न आले. हा 3रा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरावन फिका होई. अध्याय क्रमांक 4. बाळू परते घरी, काही झालेची नाही अंसे परी. माता पिता खिन्नता भारी, नेन तेजे ते म्हणते करणी केली. की भुत्ते त्यासी झपाटली, म्हणून बाळूसी आली. दशा ऐसी मग शोधिती पंचाक्षरी, देवा साकडे नाना परी. बाळू देवाचा दूत तरी, अज्ञानी ते संताचे वागणे विचित्र. वेगळे त्यांचे तंत्र, न जगतो जैसे यंत्र. चोकोरीचे वैराग्य त्यांचा स्वभाव, अपूर्ण असे भक्तिभाव. ज्ञानाचे तरी तरीत भाराव, लोकांना फळे लोकांना कळे. बेह प्रारब्ध जोडे, काही जडे काही मोडे. मी माझे अंसे वेडे, मूढ लोक तया दयाळू म्हणतो कोणी. ते कठोर ही बोलणी, ते दुर्गुणी तैसे गुणी. मानती तया बाळूसी थोरली भगिनी, खिल्लारी नामे घरानी. बाळूसी प्रेम पाखरणी केली तिने, माता लेकरूवाळी. नेई त्यासी आपुली रावळी, लेकरूचे मामा म्हणून जवळी. अहोरात्र असा बाळूचा झाला मामा, कष्ट करी भगिनी धामा. त्याचा कामावरी प्रेमा जेव्हा पाड, जे पडे ते करी नेटके. काम ओढी प्रामाणिके, तमाशा चित्रपट नाटके कधी न पाही. बाळू वाडे जैसा लागे, गंकूची ये मनी स्वप्न रंगे. जावी न पाहावा लागे घरीची असे, मग बाळूसी ना पुसता. बघू सातव्या योजिता, बाळू गंगूसी म्हणे हा भळता विचार. सोडी आम्ही देवाचे चाकर, आर्तांचे असू माहेर. प्रपंच भोग नश्वर आम्हा नाही, परी त्याचे न ऐकती कोणी. लग्न केले वटावणी, जरो वदे बाळूची वाणी. विघ्न योर म्हणे मांडो जाऊ ना उत्तरे. यमदूत येते अवतरे, एक प्रेत येथुनी विचारे समशानाकडे. ते कोणी न घेई मनी, लग्न लागले नानाजनी. परी गुंगुसी 3रे दिनी वैधव्य आले, मग सपत्निक बकरी. बाळू निघाला देशांतरी, आयुष्य जे का धनगरी. स्वीकारले ते पांघरून घोंगडे वाकळ. अंतरून शिवारी ढेकळ, पाणी स्वच्छ की गडूळ गोड मानी. बाळूची दिशा आगळी, परी नियती होती वेगळी. ती ही तय केली जवळी, हट्ट नाही पत्नीचा करो प्रतिपाळ. तैसा मेंढ्याचा सांभाळ, निघूनी जाई काळ. न कळता करी बाबुळीची वेणी, व्यवहाराची बिबोलणी. परी देव तो अंतरकरणी, साठवी सदा. बकरी जेव पिके खाई, धनो खरपूस शिव देई. तो निवांत ऐकुनी घेई, प्रपंचा लागी. असेही जीवन फिरते, पुढे घडे ते एका धोते. करुण रसाचे भरते, आता असे 4था अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गहिरावर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 5. बाळू आणिक 7वा. भवंती बकऱ्यांचा मेळावा, रात्री मुक्काम करावा दिनी प्रवास. ऐसा दोघांचा प्रपंच, श्वान चाकरांचा संच. फिरता जणू रगमंच, संसार नाटिका. एके द्वादशी स्नान, न करीती मांस भक्षण. रावणी मांडणी दळण, सत्यवा संसारी दक्ष. बाळूंचे व्यवहारी लक्ष, ऐसा प्रपंचांचा कक्ष मर्यादेचा. परी येत एकजेवूने,
कुशी झाले ना उजवणे, सत्यवा राहे तेने मनी खिन्न. पकरी पाहे गार्भिणी, त्यांची बचडी अंगणी, ते वात्सल्याची गाणी शुद्ध नाही. ऐसी नऊ गेली वर्ष, परी एके दिनी हर्षे, सत्यवाची आशे पाळवी आली. सुप्रभाती आली उलटी, अन्न न पाहावे दृष्टी, बाया म्हणती होई भेटी, बाळाची आता. नभ सत्यवासी टेंगणे, मिळे मातृत्वाचे लेणे, लेकरू बाळांचे उणे दुने, बोलणे थांबे. ऐसी 6 मासावरी, सत्यवा स्वप्नी नालीपुरी, नियतीची होती परी, योजना तृळ. नियती बुद्धी फिरवी, एक लेते न ऐकवी, न करावे ते करवी, बळेची. कापशी ग्रामी, शेवड करमला, ते सत्यवा बाळूचा पाळा, यात्रा होती अक्कोळा 10 कोस. सत्यवा म्हणे यात्री जावे, बाळू म्हणे घरीची राहावे, इतुके अंतर न चालावे अवघड घडी. परी सत्यत्रा म्हणे हट्टे, मी यात्रा करीन नेटे, आणि अक्कोलाचे वाटे चालू लागली. ती अंतर चाले थोडे, पदर बोराटी माझी अडे, ती धपकन ते पडे, शुद्ध गेली. सत्यवा आणली माघारी, माता गंगू होती घरी, तो सेवेची आत्रोक्ष करी, जो नभा भिडे, ते बाळूही आला वेगे, मनी म्हणे दैव भोगे, आपुले हट्टाची योगे, जे का आले. सत्यवा जेत पडे, तेथे काटीने केले कडे, म्हणे हे कडे न ओलांडे गंगूताई, ते कडे कासिया केले, काय त्याने अडविले, ते न सांगिता गेले बाळू मामा. इकडे सत्यवासी पहाटे, 8वे झाले ते नेटे, कडे जे गेले साठो वाटे, गंगू दाखवे बाळूचे जे सांगणे, ते थट्टेवरी नेणे, हेची केले दैवा कारणे, माये लेकी. सत्यवा रिंगण तोडे, सेवेची गर्भही पडे, ती पदद्या मार्गे दडे, बेशुद्धीच्या त्या गर्भाची या रक्षणे, बाळू मंत्रे केले गोफणे, परी काळदूताचे करण न चुकेची. बाळू झाला अति खिन्न, टाकले पाणी तथा अन्न, सत्यवासी मावारपण आयुष्यभरी. 5वा अध्याय पूर्ण, जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञाचा गहिरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 6. बाळू वर्षाचा होता 16, राणी कडक उन्हाला, चारा आणि कजळा दुष्काळ आळा, तरी बाळू होता चपळ. विहिरी माझी उतरे खोळ, वाटी माझी भरे जळ, तृषे लागी. ऐसेनी कठीण काळी, देवदूत आळे जवळी, बाळू ते मागती ओंजळी, जलाची ते तयांची तृष्णा निवारे, आशीर्वाद देते उच्चारे, तू बोलशील ते होईल खरे येथून पुढे. ही आशीर्वाद शक्ती, देवदूतांची उक्ती, बाळूमामांचे हाती युक्ती, लोकसंग्रहाची. जे कार्य ते हाती घेतो, तया पूर्णताही एकची गती, धरली लोकसंग्रहाची गुंती, जनहिताची. मग मामा योजिती भंडारा, मांडीला श्रद्धा भक्तीचा पसारा, परी अंतकरणी नाही थारा, स्वार्थीपणाला. भंडाऱ्या माझे अन्नदान, तेसे देवाचे भजन, ढोलनाथ भेदे गगन, मनासही ते होई भंडाऱ्याचे स्नान. रोग व्याधी जाई पळून, पिवळी होई जमीन, सर्वची पिवळे. श्रीकृष्ण झटकला पितांबर, पितप्पे भरला परिसर, त्याचा होई अडसर अज्ञानासी. ऐसे मेतके ग्रामी, पहिला भंडारा नामी, जन उत्साही तैसे प्रेमी. ओलंगती फाल्गुन वैद्य एकादशी, उधळण भंडाऱ्यांची खाशी, तेचे वैद्य द्वादशी. भिष्टात्र भोजन भाऊ तेसे भक्त, ओडाळ आणि विरक्त, दीनदारिद्र असंख्यात भोजना येती. तेथे यात्रा मोठी भरे, फळाफुलांचे हारे, माळ भरून या उरे, नाना दुकानी. पुढे मुगळी करड्याळ नंद्याली, ही यात्रा भरे आगळी, आणि कोळे वाडीचे स्थळी आजही असे. मेतकी मामांचे मंदिरी, चिकोत्रा नदीचे किनारी, पादुका केल्या ओतारी, मामांच्या कृपे. हालसिद्धनांची मूर्ती, घडविता न चाले मती, जव रस
पितळेचा ओती स्फोट हुई. अंसेनी होता निराशी, आळा मामांचे पायापाशी. म्हणे मी पातकाशी राशी, मूर्ती न घडे. मग मामा म्हणते ओतारी, तू माझ्या पादुका करी. हाळ सिद्धनांची तरी होई मूर्ती. मग हाळ सिद्धनांची मूर्ती घडली जैसे आरती. जय मामांची पादुका पुरती केली त्याने. त्या पादुका मंदिरी स्थापिती. मग केली मामांची मूर्ती. विठ्ठलदेव रुक्मिणीपती सेवे केले पुढे मंदिरांचे अंगणी. उंच स्तंभाची उभारणी. जयाभूत बाधिका आलिंगती. बोलू लागे पिशांच्या नाना खेळी. न चाले ती स्तंभाजवळी. ऐसी कित्येक होती मोकळी आलिंगिता. भंडारा आजी चाले स्वय मामा जेथे रमले. जेणे जनांचे फेडी आले संसार कष्ट. 6वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण. अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 7. महाशिवरात्री पवित्र दिवशी मामा निगती समुद्र स्नानासी. सोबत घेती सहवासासी जीवा भावाचे. जयराम पाटील गोंदू कुपीकर. आदमापूरचे सरकार. श्री मुळे महाराज गुरुवर संगतीला. सद्गुरुसी मांसाहार रुचे. बाळूमामा भात भाकरीचे. भांडे न साहाती पंगतीचे मांसाहारी. ते खाती दूध फुटाणे. वाटे थांबती पेने. प्रसंगी झाले भेटणे भालचंद्र महाराज. ते तरी पुरते नम्र. नामस्मरणी मग्न. समाधीन होय ब्रह्म काही केल्या. परिमामा तयांना भेटता. नजर परस्परा भिडता. ओळखी एकमेकांना पटता जवळी येते. मग दुग्धेजी काटोकाट काठी. भरली बशिनेसी ओटी. भालचंद्र ती गटागटी कौतुके पीती. हरिनामातेजी गोडी. तिची मामांची या दुधा आवडी. मुळे म्हणती मामांची प्रोडी. संतत्वाची भालचंद्र मठा शेजारी. शंभू महादेवांचे मंदिरी. गंगाराम नामे ईश्वरी. अंश राहे तयात तरी विदेह मुक्ती. न जनांची रीती भाती. ज्ञानी तरी पिशाच स्थिती. धाविती जागा. तेथ मामा प्रसादा जाता. प्रेमे भोजन करता. जले हस्त कक्षालता. जलजे पडे ते गंगाराम प्रेमे पीती. मामांची योग्यता धाविती. जनजे जमले भवंती. आश्चर्य करीती. मग मामांचे पादत्राण ती शिरी घेतली वाहन. ऐसे मामांचे थोरपण दाविले जगा. मग समुद्र तीर्थी सगळी. भावे करीती अंघोळी. भावेची तीर्थत्व जली ना तरी पाणी. जे समुद्री नाहती मामा. मुळे म्हणती पाटील जय रामा. मामा संतती तू टाकी ब्रह्मा. मनुष्यत्वाच्या संता देहाची उपाधी. तो मानसा ममत्वाचे अवधी. जो राहे जाय प्रारब्धी. बांधुनिया संता देह असे नश्वर. त्या देहे हो पाहे अमर. तो मुठेची जरी नरवर. लौकिकी असे संत देह नाही की असे. अपमान मृत्यूचा नसे. ते जितेची तयांसी तसे. युगांतुवारी म्हणून मामा जनाशी सांगती. झाडी उभी जे कान जळती. तेची मी नाही ऐसी निश्चिंती. करावी गा जी जळती ती कोसळती. परी अग्रिपळी स्थिती. ती चंडांग्रीने भस्म होती. उभ्या उभ्या पुढे मामा मेतकी आले. जिथे भंडारा नियमे चाले. ऐन प्रसादाचे वेळे मेघ भरले. ते भक्ता लागली चिंता. आता पाऊस येते पडता. प्रसाद कैसेनी सेवता येईल येते. मग मामा डगाकडे पाहती. तया की रागे भरती. तुम्ही कालविता का माती. प्रसादी इये यात्रा चिकोत्रे चे येलीकडे. डग बरसती पलीकडे. प्रसाद भक्षिता वाटे कोटे. आश्चर्य भक्ता. 7वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण. अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 8. शास्त्र कळे नाम असे. गुण संपदाही अंगी वसे. तरी संप्रदायाविन नसे कवागती. म्हणून बाळूमामा वार करी. नित्य जाटी पंढरपुरी. आगगाडीची यात्रा तरी भावपूर्ण. जयरामादी सोबती 18 जाती. विठोबांच्या पंढरपुरा. बडव्या हाती सर्व उपचारा पूजा केली. ते मंदिराबाहेर विसावता. कोणी रामभाऊ उत्पाता. केसी बुद्धी धरुनी नम्रता जवळी आला. सवेची मामांची चरण धरिले.
घेऊनी लोलन ना राखिता देहाचे जान तृप्त झाला. कोण हा उत्पात ब्राह्मण न जाणीते तया कवन कैसा आलाशे शरण कोणी ना जाणे. मग भोजन झालेवरी बोलाविता उत्पाता घरी पुसती तू कायसा तरी चरण सेविले. उत्पता म्हणे आपण कोण कैसे सेविले चरण आपुली नसे ओळखन. पूर्वी कधी मी विठोबांचा पुजारी मनुष्याचे चरणना धरी. संतांचे पडे चरणांवरी कदा काळी येथ असे घोटाळा ना तरी विठोबांची कळा आपुल्या स्मरणात ते उंजाळा. तुम्ही द्यावा ऐसे उत्पत्ताचे बोलणे सारे ऐकती निमूटपणे. दक्षिणा देवेनी बोलवणे तया केले एकमेका पाहती टकमका. मामांते पाहती एकटका जे झाले तयाचा अवाका अपूर्वतेचा. की विठ्ठल झाला उत्पात दाविली भक्ती प्रेमाची मात. मामांचे जाणीती गुपित श्रेष्ठत्वाचे. उत्पात जो का खरा तोही करी विचारा. मनी म्हणे हा संतची दारा चालूनी आला. मग तो मेतके गावी भंडारा कधी न चुकवी. जो का मामांचे प्रभावी भक्त झाला. दुसरे दिनी गोपाळपुरा जाती जनाईंच्या मंदिरा. वाकळ जाते संसारा कौतुके पाहती. ते मंदिराबाहेरी येता एक वृद्धा आली धावता. मामांच्या चरणी माथा ठेविला तिने. संता मोठेपण नावडे ते म्हणतीये म्हातारडे तू माझ्या चरणी कापडे लटके रागे. ती म्हातारी ना बावरे किंचितही ना घाबरे. हसुनी मामांसी उत्तरे नम्रत्वाने. अरे श्रीकृष्ण जेव्हा होता त गोपाळ सवे घेता. ते मी पाहिले खेळता तुची तुकी. मग बाळूमामा परमळे गुपित आमुचे फुटले. सोबती तरी थक्क झाले मती न चाले. म्हातारी तरी आताची मूर्त येते मामांची. आठवण सांगे श्रीकृष्णांची द्वापार युगाची. दिगळी म्हातारीसी दक्षिणा योजना ठेविले अमरना. सोबती म्हणती देवराना आमुचे मामा. आता येथून पुढती चमत्कार मामा दाविती. श्रद्धा पावती मुठमती नाटाळ तैसे. 8वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गैरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 9. एकदा मेतके ग्रामा वृक्षातली बसले मामा. सामोरी संत समागमा कित्येक भक्त. बोलुनी रंगता नाना चंडनाग काढूनी फना. दिसू लागला जना मामांच्या मागे काही. हाती घेती काठी कोणा ओट वाजती ओटी. कोणी सर्पा दाविले पाटी. पलावयासी तरी बाळूमामा शांत. घडीभरी निवांत परी नागा मारू जेव्हा हात निवारिती. कृपा दृष्टीची नवलाई म्हणती नागराज तू जाई. दर्शने तृप्त तो होई सेवेची निगे. मग भर उन्हाचे वेळे सारेची तेथे विसावले. कल्याण बोलणे रंगले वृक्षाखाली. मग ताक आणिले कोणी 3 तांबे भरूनी. ठेविले मामांची चरणी तृष्णे लागी. तांबे तरी 3 पिणारे 60 जण. ते वाटी कसा कवन पंगती माझी. ते मामा जे जाणती स्वयची ताका वाटती. सकला देऊनी वरती अर्धे उरले. त्यांसाची भंडारा जे भरे. सहस्त्र भोजनी अन्न उरे. जणू अन्नपूर्णा अवतरे सेवे लागी. पुढती फाल्गुन वद्य एकादशी. मेदकी भंडाऱ्याची मिराशी. कीर्तनाचे खाशी मंडळी येते. त हरिभक्त परायण पट्टणकुडीचे गोंधळी नारायण. कीर्तनी शिरोमणी पण जयासी असे. मामा म्हणती कीर्तन तयांचे अंकु सारेजन. करता तया ते पाचारण जय राम हाती. पट्टणकुडी धाडिले मूळ गोंधळी पुसी कैसी वेळ. मत्सर ईर्षेचा गोंधळ साहित सेतू. नारायण भावकी आवडे ते वेरी या ते नावडे. मत्सरे मन तडफडे घाता लागी. तया पेयी दिला शेंदूर. गेला आवाजाचा नूर. कष्टे उमटे सूर बोलावयासी. मग कैसेनी करी कीर्तन. असावे गाळी नारायण. हे की आले मरण कीर्तना विन. मामाजेसी संते पाचारले कीर्तन नाती. परिमज करंट्यांते
ते न लाभे. तया जयराम मध्ये श्रद्धावंत, नारायणा न करी खंत. तुझ मामा जैसा संत कृपावंत, मग होये तैसे हो. धरुनी ऐसा भाव, कीर्तनी नारायण राव. उभा राही ते भंडारा लाविला भाली, तो अंगावरी पडता खाली. झटकतो पाहे गोंधळी, पाहतो मामा. बघ मामा सेवेची उठले, डोईवरी भंडाऱ्याचे पातेले. ओतला गोंधळी गोंधळे, परी ते सहाये. कीर्तन करू लागे प्रेम, बसला स्वर तो लागे घुमे. तांबडे फुटे तो हरिनामे, चालविला घोष. गोंधळी सद्गद्दे गहिवरे, म्हणे मामांची मिती तरे. नियमी कीर्तना रंग भरे, मामाद्वारी. 9वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 10. संत आदर्शा जनाते ठेविती, मुक्त तरी नियमे वागती. शम दमाते सांभाळीती अंतावरी. जरी देव जाहले आपण, न टाकीती दर्शन श्रवण. जनाते असावे वळण, म्हणून या. एकदा चालता आत्मापुरा, मामा तरुणी पाहती सुंदरा. तिचेवर खिल्ल्या नजरा सवंगड्यांच्या, तो आपुले कामी दंग. मामा पाहती गोर रंग, हा घडला मानस संग क्षणभरीची. परी मामा ते ना साहे, म्हणती कैसा भ्रमलो मोहे. पतिंतांची या प्रवाहे, वाहिलो मी मग रस्त्याची या मेरे. कोणी भूमी आपुली नांगरे, मामा गेले तिरमोरे. तया जवळी तेथे करीती रिंगण, मध्ये उभे राहती आपण. मग आरंभिले दारुण देह दंडन, ते चाबूक त्याचा घेती. कपडे आपुले काढीती, पाट आपुली फोडीती आपुल्या हाती. परस्त्री परधन, परनिंदा हे न सहाती संत कदा. हा तरी असे धंदा पापाची यांचा. असे बाळूमामा संत, आदमापुरी बसती येत. पाहुनी घटस्थापनेचा मुहूर्त, नियमानुसारे माळावरी मरगुदेवी मंदिर. तेथे बसती राहती सादर, बकरी चरती अपार माळावरी. भाद्रपदाची अमावस्या, मामा आरंभिती उपवासा. दुग्ध खारीक आहार ऐसा न चुकेची. मग हळ सिद्धनांचा जाती, देवासमोरी वसती राहती. देव मामांचे दर्शन घेती अपार. भक्त भात आणि शिकरण, प्रसाद करीती सव्वामन. सेवोनिया भक्तगण तृप्त होती. पुढे पट्टणकुडीचा विठ्ठल बिरदेव, जो धंगरांचा कुलदेव आणि गावाचाही ग्रामदेव. अपार यात्रा, तेथे दर्शन घेती मामा. तोची प्रसादांचा येते प्रेमा. मग उपवास सोडिती नेमा, करिता असे जो. मग मामा भेटती विठ्ठल देवा, कार्तिकी नेती मेळावा. बडव्या घरी बसती यावा, भाग्यवान जो विठ्ठल देवांचा राजा. मामांची पहिली पूजा, रुकुमाईंची ओटी ओजा. द्वादशीसी ते चंद्रभागी नाहती. भिकारिया नानी देती, गोपाळपुरा ते जाती. तेची दिवसी ऐसेनी मामा त्रुमे. कोल्हापुरी येती नियमे, श्री जगदंबेसी प्रेमे ओटी देती. श्री ज्योतिबांची डोंगरी, पुढती घेती भरारी. दर्शन घेती बरोबरी सर्व भावे. मग परमार्थांचा आधारू, मुळे महाराज सद्गुरू. भेटू येतो सादुरू गारो गोटीसी. नाना यात्रा नाना देव, नाना साधने नाना भाव. नाना शास्त्रे सर्वा डाव, सद्गुरूपासी. हेची मामा दाविती, सद्गुरूपाशी येती. तयाविन नाही गती, नाही. 10वा अध्याय पूर्ण. तेने अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 11. प्रपंची नाना संकटे, ती प्रारब्धीची या नेटे. आणि सुख जे का भेटे, तेही तयाचे. पुण्य संचने सुख, पाप संचने दुःख. कर्मी पुण्य पापाचे पंख, हाळती नेमे. ऐसा ईश्वरांचा न्याय, नेता म्हणते करो अन्याय. त्याने ईश्वरांशीची अंतराय, जीवा होई. ईश्वरतेची संत ईश्वराची मूर्त. संत दयाळी तो तटस्य भाविकासी. म्हणून श्रद्धाजने वाडे, भाव अंतरी विरुद्धे. ऐसे करीती धाडे कोडे संत जगी. जो नम्रत्वे येई शरण, मनी भाव धरी पूर्ण.
त्या संकटी करीती तारण हिता लागी. रागानगरी नर्तवडे ग्राम तेथे राहती बलवंत मगदूम. तय कन्या दिली सप्रेम बऱ्या घरी. परी तो विवाहिता झाली नाना रोगे आरता. मगदुमा घरीही करता आजारांची. मग जावी मला वेड सनशीलते झाला झाडा. नामे बळवंत जो का फुडा दुर्बल झाला. तोही मती जैसी ब्रह्मे वाट फुटे त्या जाई ग्रामे. सुरू पळी आला नियतीने मे जेते मामा भेटती अक्षमता. की बळवंतवारी धाव जाता म्हणे ती आगी घरात लावता येत कोण्या. बळवंता काही न कळे आधीची धीर ज्याच्या गळे. मामा म्हणती बळे बळे जैन मनी. धरीत बळवंत धरी धीर म्हणे घरी भरे आजार. नाना संकटी बेजार चरणी आलो. अरे तू मुक्त संकटे होशी तरी काय मजशी देशी. मामा वाणी ऐकता ऐसी गांगरे की. मामा जप चालता बलवंतांच्या येती शेता. दोन प्रदक्षिणा घालता बसती तेथे. मग मुठी भरोनी साती मामा खाती माती. बलवंता घरी पोहोचती आश्चर्य दिसे. रोग न दिसतो कोटे सारी कामे करीतो नेटे. बलवंता नवल वाटे मामा कृपेचे. तो मामांचे पडे चरणी म्हणे आपुली कृपा करणी. मी प्रपंची या रणी मुक्त झालो. ही भेट स्वीकारा अल्प रुपये 500 स्वल्प. मामा म्हणती हा विकल्प मनीना आणि. पुढे निवृत्त होई बळवंत बापू पुत्र होई मामांचा भक्त. पुढे तयाचाही पुत्र तोही भक्त. तयाची विवाह समयी म्हणे बाळू मामा विवाह येई. तरीच मी उभा राही विवाहासी. पुतण्या आणि पुत्र एकची विवाह मुहूर्त. दोन्ही मामांचे भक्त पाचारीती. ऐसे घालता साकडे बाळूमामांचे ना आडे. दो ऋषी दोन्हीकडे लग्ना जाती. ऐसिनी भाग्ये नटले ते केवळ श्रद्धाबळे. तो एकची करे सगळे कल्याणाचे. 11वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण. अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 12वा. एकदा कापुशी मुक्कामा राहिले असता मामा. करीती सवंगडी जमा प्रातकाळी. म्हणती गार गोटीसी जाऊ मुळे स्वामी डोळा पाहू. तयाचे चरणी राहू सेवे लागी. जंपुली बैलाची गाडी भर दुपारी ही आवडी. वाट ही होती खडखडी निगती सारे. माझी घाटके मराठमोळा वासू ब्राह्मण सोवळा. लिंगायताचा भोला शिवामाळी. अन दुपार भोजन वेळी गारगोटींसी जाती सगळी. सद्गुरूची चरण कमळी ठेवी ती माता. काही रंगल्या गोष्टी सारे भुकेने कष्टी. उन्हे भरली सृष्टी रखरखीत. चुलानी ठेवली भांडी भाजी मांस तेसी अंडी. माळी वासूची झाली कोंडी. सद्गुरू घरी स्वे मामा मासा न शिवती. परी ते काही ना बोलती. मुळे तेगळी आग्रहे म्हणती भोजनी बसा. गुरु आज्ञा नाही मोडणे. धर्म सांगे मांस न खाणे. असे ते केविळवाने दोघे जण. घाटगे म्हणे त्वरा करा. सुलतान म्हणे ताटे भरा. मुळे महाराज शोक खरा. मासा क्षणांचा. मग माळी म्हणे 600. मी मास भोजनी न बसे. मुळे म्हणती आता ऐसे चालेची ना. धर्म जरी तुझे पोळे मी स्वयही तुझे सांभाळे. जरी तू मरसी या काळे पुरीने तुझला. हट्टा पेटले मुळे भोजना बसती सगळे. ब्राह्मण मनी खवळे काही न चाले. चटणी मीठ वाढले ते भांडेही मग आणले. आत होते ते घातले ताटा माझी. परी तेत नवल मोठे घडे. पात्र जे भरले मांस खडे. त्यातून वांगी वाटती वाटे ताटा माझी. मासांचे होई वांगे हे घडे श्री गुरुयोगे. आपले समर्थ्यांचे अंगे परीक्षा पाहती. ते ना सामान्याचे घर ते तरी देवांचे मंदिर. ते कैसेनी अत्याचार धर्मावरी. जरी संता ते असे मुक्ती. ते नियमेन बांधी जती. तरी ते अनिका सांगती धर्मनीती. परीमुळे विदेह मुक्त न चाले नियमांची मात. म्हणून मासी खात मामा न खाती. मामा दावी ते गुरुभक्ती. ते मुळे जाणीती नित्यती
म्हणून मामा शांतचित्ती बसती पाणी. मामा मास न शिपती मुळे ते तरी जाणती. मग कैसेनी निगडे विसंबती ते. आणि का धर्मावरी प्रीती तयांते भावी सांभाळिती. परी नाही जाणिली गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ. तीही दाविती मामा फेडिती तयांचे संभ्रमा. गुरु आज्ञेवरती प्रेमा दाबुनी बेती. 12वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 13वा. कागळ ताळुकी सोनाळी पोतदार नामे कुळी. अनंत करीती आपुली शेती भाती. काही करावी शेतकी काही सोनारकी. ऐसे जीवन धकाधकी चालले असे. पुढे जमिनीचा लागेवाद ताबा घेती बाहुबंद. अनंता हा नसता फंद परवडेना. तयाचे भिद्री येते घरी नियमितीन मासावरी. जव पान कळ्यांची सरी मामा येती. कधी मुळेही येती बसती. रात्री भजन दिसा पंगती. जन आपुले दुःख मांडिती नाना परी. परी पोतदार वाटे संत जरी घरी भेटे. तरी तो आपुलीने कष्टे ऐसे न व्हावे. म्हणून जमिनीचे ना सांगे दिवाणी हरल देवयोगे. मग मात्र उसे प्रसांगे काय करावे. मामा सांगती अपील करी चढे न्यायालयाची पायरी. काही रक्कम उभारी दाव्यासाठी. पुढती काही काळे धुबते घरी जाले. पोतदारे ते नेले मामा लागी. मामा होते आदमापुरी पोतदार पाहता द्वारी. शिव्या दिल्या भडीमारी नाना तियारी. अनंत मने ही पर्वणी मामांची ऐसी वाणी. तरी ती कल्याण करी निश्चय असे. पुढे वरिल्या कोर्टा माझी निकाल झाला सहजी. अनंत झाला खुशीराजी. जमीन मिळे बकरी चरता शिवारी. नाना पिकांची उभारी तो शिरती अनिवारी पिका माझी. बिद्री जवळी गंगापुरे आपुली शेती करे. बकरीचा कलप शिरे शेता माझी. मिरची तैसा मका उभा असतानिका. केला तयासी धोका घुसोनिया बकरी तरी मामांची. नास घुस होई पिकांची बोलून शेतीच्या मालकांची. मेढपाला ऐसे एकदा राती नुकसान केले हातोहाती. मेंढपाळ मामा ते सांगती झाले तेसे. परी सकाळी पाही जाता पीक उभे ना नाचता. नवल वाटे चिंता धनगरांच्या. पुढे मकाई भरुनी मिरचेई भरुनी. गंगापुरे म्हणे माने इष्टापतीही. मामा बलवंत कीर्तिवंत जन तयासी श्रद्धावंत. तरी सामान्यांची करीतो खंत कन वळावपणे. संता संपत्तीचे चिबळे येऊ अन्याय वळे. मस्तीने जगी वळवळे गुरमी माझी. परी मामा म्हणती देवा गरिबा त्रास न व्हावा. अन्याय केला श्रमावा बकरीद्वारा. मग स्वय भोगीती दंड ठसका लागे उदंड. नासे मिरची तितका खंड देवे दिला. ऐसे हे संत कृपावंत करीती अन्यायाचा घात. जीव दरिद्र असंख्यात तरुणी जाती. 13वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 14वा. भूत भविष्य वर्तमान ऐसे मानवा काळ 3. परिसंता नसे भान काळ तत्वाचे. ते झाले तेसे सांगती होई तेही जाणती. परी आपणासे राहती कालातिथी. जना भूत भविष्याचे खुळ संता असे तो खेळ. सांगती परी धरती मूळ आत्मसत्वाचे. परी भूत भविष्य सांगती तेसे होता. तेनीची अश्रद्धवता श्रद्धाई. मग श्रद्धेची या बळे तो कल्याण पंथा बळे. संत तरी अवनीती तळे याची लागी ते श्रद्धाची या संगती. न व्हावे तेही करीती व्हावे तेही चुकविती भक्तासाठी. परी भक्त असावा खरा नसावा भक्तीचा नकरा. स्मरणी नसावा उसनवारा फळाची या रोक. संता भक्तालांगी पीळ विश्वचक्रानं घाली ती खील. पुढे येणारा ती वेळ प्रसंगे सांगती. भारतात स्वातंत्र्य मिळाले. पुढे काही महिने गेले. मामा बिरदेव यात्रे आले. पटन कोडोली भक्तांच्या उठती पंगती. मामा एकाकी खळखळती. सेवेची शिष्याही देती अलक्षणोनी.
म्हणती तिरंगानाचे मज प्रेम असे हिंदूचे, परी तयातील काहींचे मजना रुचे, त्रागा करीती ऐसे वेडे कोणा काही न उलगडे, परी मायप्पा बेडके स्मरे सारे, पुढती बघिला महात्मा देश बुडाला संभ्रमा, तेव्हा म्हणती जे का मामा कळोनी आले, आणि गांधी वदाचे सवे, बाह्य दोष जो उधवे, बाह्य घरांचे वावे भस्मश्रणी, ते गळगळे नामे ग्रामा, असती बाळूमामा कुलकर्णीची घामा, वसती होते ते अकस्मात आला घाला, कुलकर्णी वाडा पेटविला, मामा म्हणती तू भला घाबरू नकोस, जो एक वर्ष ना सरे, घर सुंदर येते उभारे, तेही झाले खरे मामा वाक्य, कर्नाटकी इटारिया ग्रामा, मामा होते मुक्कामा, मंदिराची या रंकामा, झटिती लोक, भव्य होते मंदिर, उंच होते शिखर, परी मामांची ती नजर कळसावरी, म्हणती कावळा कळसी दिसे, ते तर वसुनी पाणी पितिसे, हे होणार नाही अनारिसे पुढील काळी, मग धरण झाले हिडकळी, गावे बहुत बुडाली, खून मंदिराची उरली, कळस रूपे तेत टोक कळसा दिसे, कावळाही तेथे बसे, तुटुंब भरे ते पितसे, मामा सुरूपली ग्रामीटरे, दशना येई लोकरे, पुत्र भेरू काठी धरे, आंधळ्याची म्हणती पुत्रा हाती लेखणी, हा शिक्षकी करी शिकवणी, आज शिष्य विद्येचे प्रांगणी, प्रसिद्ध त्याचे 14वा अध्याय पूर्ण, जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 15. कर्नाटक प्रांती तुळसागिरी, माळत्याचा 60 एकरी, मामांचे चरती बकरी असंख्यात, हा वेकांपा तुळसागिर, मनाने मोठा उदार, प्रेम मामावरी फार परोपकारी, जो मने जहाला मोठा, शरीर न भरे ताटा, त्या बाळूमामांचा उंबरटा मोकळा असे मने जे का थोर, मामांची आवडती फार, संगत त्यांची दुर्वर, आवडते मामा, वेंकप्पा मामासी आवडे, तया म्हणती वाडे कोडे, आता भेट आपुली घडे, वैकुंठासी, मी जे का हे बोळे, ते खांबाने असे ऐकले, तो साक्षी म्हणता मामा डोळे, ऐक्य भावे जगती जड आणि जीव, ईश्वर मांडीला डाव, परी दोन्ही ठाई डाव, त्याच्याची असे जो स्वरे शिरे दगडी, तोची जीव झाला आवडी, परी जीवी प्रपंची काबाडी, भेद पाहे हे तत्व मामा जाणती, तत्वानुसंधानाने डुलती, म्हणून साक्ष काढीती, खांबाची ते जरी बाळूमामा गेले, तरी सेवे लागे ते उरले, म्हणून वेकंपा आजी डोळे आठवे त्यांच्या, गड हिंगलजी भडगाव, तेथे मोठा शिष्य समुदाय, नाना जना अनुभव बाळूमामांचे, जे काय ती सज्जन त्यांचे करीती समाधान, दुर्जना नसे मान संगीताचा, वीराप्पा बंधू थोरले, ते विवाह लोटले, परिघर नाही भरले संततीने, ते पुसतीज अरे बाळू, कैसे असे माझी वेळू, मामा म्हणती वही चाळू, हात्यांची तुझ्या ऐसे मास दोन जाती, मामा अकस्मात सांगती, तुझे पान माझे हाती आले असे, ऐसे ऐकुनी वचन, दुजे विवाही होते मन, ते काढिले विश्वासून मामांचे वरी, तेथून वर्षना सरे, तो पुत्र घरी अवतरे, वीरप्पा मामाची थारे, भेटण्या येई, पेढे साहित्य पूजा, ते मामा स्वीकारती बोजा, परी सांगती घरी जा आताची तू, ते वीराप्पा न माने, सांगती रहीन म्हणे, परी त्यांचे बोलविणे भलेची केले, वीराप्पा फिरे माघारी, हिरमुसे खळवळे अंतरी, परी सेवेची येता घरी, गांजीला दुखे, वीराप्पाचे सासरे गेले होते देवाघरे, मग बाळू मामा ते स्मरे म्हणे धन्य. 15वा अध्याय पूर्ण, जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 16. नामे धुळप्पा पुजारी, भक्त होता वैकुंठपुरी, बसला होता शेजारी मामांची या, सरळा असे चातुर्मास, होता मामाचा सहवास, मामा निधरीला आस अमर फळांची, धुळप्पा म्हणे देवा, हा कैसा योजिला कावा, की थट्टेची या भावा, बोलत असा की, मामा म्हणती धुळप्पा, दिसेस तुझही
आसरफळी आस तरी आताची खाऊ खास आम्रफळे. मग मामा बडवीती माती, आंबे काढती वरती, नेत्र नवळे विस्फराती धुलापाचे. पुढती धुलप्पाचे संगती, काही भक्तांची साथी, बोलिनी काही रंगती. भगवंतांची एक म्हणे, वेकंटा चली चली, भेटू वेंकटेश्वरा तत्काळी. मामा सांगती यावेळी, कोळना म्हणे तरी काही प्रवासा निगती. परी मामाना मा देती अनुमती, धुलप्पाचे गुरुचे सांगती जवळी राही. मामा पुसती धुलप्पा, तू कान जाशी बाप्पा. धुलप्पा म्हणे सोपा प्रश्न आहे, आहो श्री गुरुची कारी. देवसारी असता ठाई, मी व्यंकटेश्वरांचे पायी कास्या जावे. मग मामा तयासी प्रसन्न, म्हणती धुलप्पा घाली आसन. आता तेयची घेई दर्शन व्यंकटेश्वरांचे. मग देव पाहे प्रत्यक्ष, मामांची होती साक्ष. धुलप्पाचे निवळे अक्ष ठायावरी. वर्षा ऋतूचे मुकासी, मामा जाती रामदुर्ग देशी. परी तेथे दुष्काळासी गाठी पडे. 3 उलटली वर्ष, मेघ एक ना वर्ष. तुकना कोणा स्पर्श धन्य देई. देव पूजिले सारे, मांडले यज्ञानेचे पसारे. साकडे घातले नानावतने, मेघनावळे. एकी पडेना थेंबुवटा, मेघाचा नाही सावटा. यत्नाच्या साऱ्या वाटा संपल्या की. ऐसिनिया दुष्काळी, मामा राम दुर्गाजवळी. जाती तरी त्या भुतळी, चारा नाही. मामा म्हणती मागे फिरू, परी नियतीचा वेगळा विचारू. मामांचा कीर्तिवारू आसमंती, म्हणती देव येथे आला. शब्द सत्याने असे भरला, रिद्धिसिद्धी नाना कळा. मामांपासी मग मामांसी वेडितो जन. म्हणती आजची वर्ष धन, ऐसे द्यावे वचन. आताची येते मामा म्हणती, मी धनगर असे देवाचा चाकर. लोक म्हणती आम्ही हे उत्तर नाची मानू. आता पर्जन्य पडे जरी, तुम्हा आम्ही कोंडू तरी. मामा पडती विचारी प्रसंग बाका. आता पर्जन्य जरी ना पडे, श्रद्धा देवाची उडे. ते तरी संता नावडे, हे दूत त्याचे. मामा मेघा बोलावती, मेघ ही भरभोरीनी येती. माती झाली नाती पर्जन्याचे. 16वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 17वा. जैसे पुण्य आणि पाप, तैसे सुख दुःखाचे माप. विविधी भोगे ताप, मुखही असे. पुण्य यश पापे अपयश, पुण्य आरोग्य पापे ध्यादी पाश. पुण्य संचय पापे नाश संपत्तीचा. हा देवाचा असे नेम, परी संताचे जरी प्रेम. आणि जीवनी असे राम, तरी वेगळेची ते. ऐसे मामांचे भक्त, मामा ठाई श्रद्धावंत. त्यांचे नाना आकांत निवारिले. जोर कोणाचा गेला, पोटशूल तोही पळाला. अर्धांगी चालू लागला कृपाबळे. कोणा लाविती भंडारा, कोणा घास कन्यांचा बरा. कोणा शिव्यांचा मारा, कल्याणतेची. तयांची करीती सेवा, भाव जोडीती बरवा. तो प्रपंच पायी बुडावा, हे ना घडे. म्हणून प्रपंचीन जेवणे, ते ना होई सोसणे. ते मामांच्या प्रसाद गुणे पूर्ण होई. ऐसेची मारुती भोसला, अर्धांगी विकल झाला. मामांचे आश्रयाला सर्व भावे. तय कन्या हेची औषधी, कन्याही पळाली व्याधी. बग रिराकिता अवघी, अर्धांगा नाही. जे का देहासी संजीवन, मामांची त्याचे जीवन. प्रपंचाचे नाही भान, ऐसे झाले. तो अजून बकरी वळी, घोडे त्याचे सांभाळी. आत्मापुरी भंडारा भाळी, नियमे लावी. मामा भविष्य सांगती, परी ते ज्योतिषी नसती. पुढे होणार त्याची गती सहजे कळे. शंकर भोसले आत्मापुरी, पुत्र गंभीर आजारी. म्हणे मामा पुत्र तारी, एकला एक. मामाजी ओडी बिडी सांगती शंकराही ओढी. ओढता ठसका लागे काडी.
शरणा माझी मामा म्हणती पुत्र गेला, उपाय आता नुरला, ठसका मृत्यूंचे संगतीला, कोण जाणे. शंकर येई घरी, पुत्र होता मांडीवरी, शवशोके माता घरी, कवटाळुनी मामाची जडली भक्ती, नित्य त्याचे भेटती, मगे मगुनी विचारिती पुत्रासाठी. मामा म्हणती शंकरा, मी करिता तुझ हाकारा, येशील तरीच तू खरा भक्त माझा. मग प्रसंग आला पुढती, स्नान होते अर्ध्यावरती, बाळू मामा हकावेती शंकराला. शंकर पुरता ओला, परी तेसेची तो धावला, मामांची या दर्शन गेला, असे तिथे ते. ऐसा भाव पाहता पुरता, मामा म्हणते अंके आता, पुढील वर्षी निश्चिंता पुत्र होई. तो बाळासाहेब नामे, पुत्र आत्मापुरी रसे, मामा मंदिरी जाई प्रेम आस्था करी. मामांचेनी आशीर्वादे, तेहाचे पुत्र घरी नांदे, पंचकन्या घर कोंदे वात्सल्याने. 17वा अध्याय पूर्ण. जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 18. सज्जनांचे करणे रक्षण, कंटकांचे निर्दाळन, हे हाती बांधिले कंकण, संतांचे असे. न्यायाते चालणे, नीतीशी सांभाळणे, धर्माते पोकणे, धर्म तयांचा, बळविद्या संपत्ती तयांचे ज्याला मस्ती, तीही संत उतरती हिता लागी. मानगावी बाळू जोग, जया जर्ज करी रोग, जीवनाचा सारा रंग बेरंग करी. बंधुत्याचा दाकुटा, खानू नामे एकटा, मामांच्या येती खोपटा विचारा लागी. मामा म्हणती आरे खानू, मज तुझी देई तनू, बकऱ्या राखी ऊन तहानू साहोनिया. तरीच बंधू थोरला, तू व्याधीसी मुक्त केला, न तरी तेसेची राहिला ऐसे होई. खानू झाला खिन्न, मने हे कैसे जीवन, तरी बंधू ते स्मरून बकरी राखी. पुढे ग्रामी यादवाडी, सवे घेऊनी स्वंगडी, खानू त्रोमे कबाडी मामांची या. तेथे राहता शिवारी, इकडे तिकडे फिरती बकरी, पोरे कंटाळती सारी राखती ती. वय तरी सहजे कोवळे, चाले रंगती खेळे, कोणी जागे कोणी लोले श्रमोनिया. तेसी त्यांची बकरी, ओढाल असती ती तरी, जिकडे चारा तिकडे फेरी ॲपेसी के जैसे. यादवाडीची या पाटला, मोठा होता जमीन जुमला, कळप बकरीचा वळाला तयाची राणी. माझी उबाप झोंवला, तो काहींसा नाशिला, बेंबे उठता गोंधळा पोरे जागी. हे पाटलाचे गेले कानी, तो आतीव वळला मनी, खाई दात मुठी वळुनी, राणी आला पोरे. बकरी मागे तिकडी, तयांची मागे राहिला घुंगडी, ती संतापाचे भवंडी, घेतली त्याने खानू आनिकी पोरे. बकरी सवे माघारे, पाहती ती घोंगडी थारे, दिसेची ना तवती पाटला हाती, पोरे थरथरी लागती, पाटली शिव्यांची सरबती चालू केली. म्हणे तुम्ही आडदांड, तुम्हा केला पाहिजे दंड, तावा तावा तो बलदंड निघूनी गेला. ती पोरं केविळवाणी, इकडे झालं तिकडे पाणी, करू पाहती विनवणी पाटलांची. लोक म्हणती तो शिरजोर, दांडगा तेसा कठोर, परी एक स्वामींचा असे आधार तुम्हान लागी. पटील स्वामींसी मानिती, पोरे स्वामींसी शरण जाती, स्वामी मना माझी जाणीती जे का झाले. स्वामी सांगती पाटला, नसती येईल बला तू, एकेकाच्या घोंगडीला देऊन टाकी. घोंगडे ठेवणी एक, पाटीले देई प्रत्येक, तंब मामा देई हाक उच्चारवे. दिसे एक घोंगडे उने, म्हणती पाटला तेही देणे, अहंकारे पाटील म्हणे ना देई. पुढे जमीन सारी गेली, धन संपदा बुडाली, कयासी रोगे निमाली पाटलांची. 18वा अध्याय पूर्ण. त्याने अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरा वर्ण होई फिका. अध्याय क्रमांक 19. जनसागे तेसे अडाणी, ते अविचाराची खाणी, नाना रीती मूर्खावानी सांभाळली तो. परस्त्री परधन परनिंदा, हाची जीवनी धंदा, ते मृत्यूची या खांदा निश्चय जाती. संत त्या समजविती, प्रसंगी शिक्षाही देती, परी अंतरी असे प्रीती कळवळ्याची. देव कैसा तो नेनता, कोठे असे ते न जाणिता, देवा ते शोधू जाता कष्टची सारे.
क्षेत्र आपाची वाडी, तेय बकऱ्यांची चिरुनी नरडी, तो प्रसाद खाती आवडी, करे वा कारणे, परी मामा देयची मूर्ती, भक्ताचे समजाविती, देवान आवडी चित्ती, मांस रक्ता, देव मारिती राक्षसा, जे चटावले मासा, तरी पुरणपोळीचे सुग्रासा, करे वा करावी, आता त्याची क्षेत्री, कोणी ना मारिती बकरी, निष्ठांत्रा सेविती, घरोघरी, यात्राकाली कर्नाटकी, चिंचखटी, दुष्ट दुर्जना वरपटी, बुरटी चोरटी, लबाडी, अनिवेंद, कोणी धनगर यावा शिवारी, रात्री झोपे बसवनी बकरी, तयांमधील एकतरी, चोरीती ते, मग धनगर पहाटे तळमळे, बकरी कोटेची न आढळे, माग मुसही न मिळे, शोधिता किती, ती रातोराती गेली, चामडे हाडे पुरली, मांसाही ते उदरली जिरली, चोरट्यांच्या ऐसेची मामांचे मेंढरू, दुर्जने नेती चोरू, परी भळता हा अविचारू, पचेची ना, चोरट्यांची जी टोळी, एके आंधळा झाला टोळी, एका हगवणीची पाळी, श्रणोश्रणी, एकाची ठणके काया, ऐसे बाळूमामांची माया, तयान दिसे तराया, उपाय कोटे मग म्हणती जितेची मेलोची जिते राहिलो, मेंढरू खाऊनी फसलो, ह्या वेळे मग मूल्य मेंढरा करीती, रूपे तितुके जमाविती, बाळूमामांची शरण जाती, तीन भावे, म्हणती आओ बाळूमामा, आम्हा करावी श्रमा, रुपये घेऊनी दामा, सोडी आम्हा, अरे असे शक्ती जरी, प्रयांते पोसावी तरी, ते ना घडे परी, मारू नये, आता तुमचे द्रव्य ठेवावे, माझेची काही घ्यावे, आणि मंदिरी उभे करावे, ग्रामदेवाचे, चोरटी म्हणी बाळू देवा, आम्हा देव नाही ठावा, तुम्हीच आता व्हावा देव आमुचा, मग मंदिर बांधितो छोटे, आचार टाकीती कोटे, पंचक्रोशी दर्शना दाटे, वेळोवेळा बोळे खोटे, करी चोरी, तया अनिता मंदिरी, दोषे असे तो तरी, आन ना घेई, दोषी असता घेई आन, तरी जावो पाहती प्राण, भय्य धरिती दारुण, बाळूमामांचे 19 अध्याय पूर्ण, जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गैरा वर्ण होई पिका. अध्याय क्रमांक 20. जे मराठा देशी पानकळा, कर्नाटक देशी उन्हाला, बकरी होती ते वेळा कर्नाटकी, ऐसेची मामांची बकरी, घटप्रभा नदी किनारी, तिकडी ग्रामाचे पेळतुरी राहिली उभी, परी नदीसी नाही उतार, जे पर्जन्याची संततधार धार, परशिवरी मांडीवर पाणी वाहे, साती पुण्यप्पा शिनगारे, बाळूमामांसी विचारे, बकरीसी म्हणती न्यारे, नावेतुनी नाव एले किनारी राहती, 8 आणे दरडोई, टरवोनिया ते ठाई, काही बकरी घातली, मग नाव ढकलली धारी, बाळूमामा एल तिरी, होडके जाता मध्यवरी, नदल देखती, नावाडी एके करी, जला माझी ढकले बकरी, आणि बकऱ्यांची सवी तरी, मागे जाणे, पाटी कित्येक घेती उडो, मने आनंदे नावाडी, धरुनी खाऊ आवडी, म्हणे, परी उड्या घेती पोरे, बकरी धरिती धीरे, बहुत कष्टे पेलती रे, नेती सारी, हे सारती सारे पाहती मामा, जाणती नावाडेची या कामा, म्हणे तिथया हरामा, अद्दल घडे, नाव जाई पेलीकडे, आदले वेगे थडे, हात नावाड्याचा सांपडे, धडकी घेता, तेथ हाड त्याचे मोडे, रक्त व्हावे भडबडे, ओरडे किंकाळे रडे, पश्चातापे, इकडे शिंगारे मामा ते म्हणे, आता पेल केसे जाणे, रातीपूर्वी आपुले पेने, केसिनी जावे, हा नावाडी तरी कपटी, पाणी भरले काटोकांटी, अर्धी बकरी कोणी वाटी, पेळ न्यावी, मामा म्हणती जे घडे, घ्यावे आवडे ना आवडे, मुठ परी तो चरफडे, अवघड वेळी, शिनगारे म्हणे आवेशे, ही बकरी जाता चारी दिशे, तोंड दावावे कैसे आपुल्या देशी, तू म्हणविसी मोठा भक्त, देवाची सांगसी मात, तरी येतेची पूर्वी होत पेळ जाण्याचा, ना तरी देवाचे नाव,
आणि तया ठाई भाव हे बोलण्याच्या सारेची वाव मानितसे मी ऐसे बाळूमामांसी साकडे शिणगारे घाली भळते कोडे मामा पाहती आकाशाकडे एकाग्र भावे मग म्हणती अरे शिणगाऱ्या बकरिया घेई साऱ्या शरण विचारू कराव्या वेळ नाही मग नदीची या पानिया मामा लावीती पाया ते लगेची लागे उताराया फरशी दिसे पाटी घोटी बकरी नवळ शिणगारे करी केव्हा गेले पेलतोरी कळेचिनिया तव नावाडी पडेचरणी म्हणे कैसी माझी करणी तुम्ही तरी देवावानी छलिले मिया मामा करीती हिशोब चुकता वरी बक्षिसी मोठी देता म्हणे ती नीट करी या हाता रड नको की 20वा अध्याय पुरून जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका। अध्याय क्रमांक 21 या विज्ञानी युगाचे काळी तंत्र युगाचे वेळी कार्य करानाचे मेळी जे का कळे तया प्रचंड असे आवाका आकर्षण असे युवका प्रत्यक्ष कळे जे का तेची रस सत्य हा विचार आहे खरा भाबडेया नाही थारा प्रयत्न करिता पुरा जीवन उजळे परी विज्ञानजने झळके बुद्धीचेनी एके तिची नाना परी फाके नाना शोधा त्या बुद्धी ते जेणे कळे ती बुद्धी जेणे खेळे ते तत्व कदा न आकळे मंत्र म्हणे त्या तत्वाचे सत्यवरी असे विज्ञानाची उभारी अनंत ब्रह्मांडे ती सारी तत्वेची केली ते तत्व जेणे जाणिले सत्तेची हाती घेतले तेने विज्ञानांचे ओलांडिले नियम सारे हे तो घडोघडी ना घडे ते नसे उघडे त्या आर्ता पुरते दडे अनुभव माझी ते प्रयोगासाठी न झाले कुणा दीपविना नाही केले ते कृपया संयोगे घडे आता अर्थाची या कृपे माझी जी शक्ती ती विज्ञान नियमाप्रती तर्कप्रमाणे लुप्त होती विज्ञाननिष्ठांची जे खरेखुरे का संत ते प्रसंगी दाविती मात ते ईशना त्रयीचा हेत स्वप्नी नसे कागली ग्रामा बिद्री मामांची होती बकरी उभी पिके त्या शिवारी वेगे गेली घनीन ती जी त्या शेता अतिक जाग लौकिकी होता पुत्र परी पोटा नव्हता खिन्न म्हणून ती बकरी मामा ते म्हणे तुम्हा असे माझे देणे परी द्रव्याचे मज देणे मानवेना तरी पुत्र मजसी देई मामा म्हणे ती तुझ तो नाही बाई म्हणी तोची पाही घेईन मी मग मामा लावी ती ध्यान सेवेची येता भान म्हणे ती पुत्र देईन परी न घेई तो तरी होईल कुलांगार यातना देईल अपार न घेई तरीच संसार सुखी होई परी ती ते ना मानी पुत्रवेडी झाली जननी पुत्र झाला अदळश्रणी छली कुलासी तमनाकवाडी विष्णू चौगुळे मामांचे भक्ती रंगले ते आपुले घरी नाही आले खंत तयासी असे जे ते मांसाहार मामा ते टाकीती घर परी भंडारा देते उदार उत्कर्ष लागी विष्णूंची शेती थोडी पीक नसे रेताडी आली टाकीता पिके वेडी भंडारा राणी चौगुल्यांचे काही वेरी द्वेष करिता भारी विषय प्रयोगे मरणद्वारी पाटू पाहती परी मामा तयाचे सांगती जेनी न कवण्यास संगती आग्रह कितीही करीते मिष्टात्राचा तरी मिठाई देतो घरी विष्णू स्पर्श ना करी मुंग्या खाती त्या दारी मरुनी गेल्या 21 अध्याय पूर्ण जेणे अविद्या होई चूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण होई फिका। अध्याय क्रमांक 22 जे धरितो मामांचे चरण परीक्षा होतो उत्तीर्ण हवे ते मिळे ठिकाण चाकरीचे ऐसा मामा परोपकारी आपण मे न भोगती परी लेणे धोतर अन्न भाकरी साधी सुदी परी एके वेळी खावी म्हणती आंबोळी बळवंत पाटलांचे राऊळी मेतक्यासी पाटलीन म्हणे देवा संधी नामो करण्या सेवा श्रद्धेचेनी भोळ्या भावा आंबोळी करी परी एक उणे असे थाटा घरी दुगाचा नाही थेंबुटा पेला दडवोनी उंबरटा ओलांडू पाहे मामा पुसती कोटे जासी सांगे दूध आणायसी मामा म्हणती म्हैसी काय झाले तव म्हैसा आटली म्हणे
षण्मासा थोडे उणे, मामा म्हणे ती दूध पिणे, ती यचेची तियसी न काही कळे, मामा म्हणे ती मागे वळे, रेडकू नेई जवळे दूध काढी, मग श्रद्धेचेही अपारे, ती सेवेची मागे फिरे, रेडकू हाती धरे, भांड्यास सदे, मग आचले घेता हाती, झरझर धारा स्त्रवती, आश्चर्य तियची मती, गुंग झाली आश्चर्योचनी झांजडी, दूध काढी तांतडी, मामासी अर्पले आवडी, आंबोली सवे, पुढे शन्नास झाले तरी, दूध होई घरीचे घरी, जे मामांची असे वेखरी ईश्वरांची, मामा नाही शिकले शाला, संपत्तीना केली गोळा, व्यवहार हिशोबाचे गोंधळा, अडकतीना परी, द्रव्याला नसे तोटा, रीते पण नाही पाकिटा, जितुक्या हव्या तितुक्या नोटा, अखंड असती जयाची जो कानडी, तो मामा पूर्वी तो तातडी, परोपकाराची आवडी, सांगडी जैसी, जे फिरतीवरी जाती, शिंगारे असती संगती, तयासी वाटे खंती, परोपकाराची, म्हणे द्रव्य असे वाटिका, काय उरे चरित्रता था, मामा म्हणे ती तुची आता, पासी शिकाई, एकदा दुपारचे वेळी, बसता वृक्ष चिय सावली, काठी मारी ती भुतळी, 3 वेळा, तव हंडा तेथे अवतरे, आत सोने भरोभरे, म्हणती अरे शिंगारे घेई सारे, तव शिंगारे मनी लाजे, म्हणे मामा तुम्ही राजे, मी तरी नसत्या काजे, चिंता करी, हंडा येई तैसा जाई, शिंगारे काही ना घेई, उत्तीर्ण परीक्षा होई मामांची ये, जो परीक्षा होई उत्तीर्ण, सेवा करी पूर्ण, मामा करी ती राखण भक्तांची सदा, कोणाची राखिले शेत, कोणाचे राखिले गणगोत, कवन्या गंजीचे गवत, वेरिया हाती, कौनाची गेली उपाधी, कौनाची गेली असाध्य व्याधी, कोणाचा वरिला भाषाब्दी कृपाबळे, 22 अध्याय पूर्ण, जेणे अविद्या होई चूर्ण, अन्यनाचा गैरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 23. संता दिनांचे असे सांकटे, जन्म तासी वाकडे, तेसे कटोराचे वावडे, नावडे कपटी, आणि का झोंबे ऐसा बोळे, वर्मा देई टोळे, त्या संतांचे बसती झोळे, वेळोवेळी, एकदा भर दुपारचे वेळी, सूर्य तळपे आभाळी, रास्ता तापे जैसा ज्वाळी, भाजला असे, तेत जख्ख एक म्हातारी, निपाणीच्या वाटेवरी, उभी राही काठी करी, बसत वडे पाटी, वरी उन्हाची रणरण, अंगी नसे त्राण, पाय नसे भान, एकटी एक, जो येता जाता दिसे, तया मोटार केव्हा ते पुसे, कोणी सांगे कोणी हसे, म्हातारीसी, मग वेळी येई गाडी, म्हातारी चढे धडपडी, परी भाडे देता झाली नडी, 4 आण्यांची, तो वाहक तियसी उत्तरे, विनविता थट्टाची करे, जया हृदी दयेचे झरे, आटोनी, मामा आपुले वाटे, चलता म्हातारी भेटे, तीच पुंदे रडे जलव दाडे, डोळ्या माझी, तियेचे जवळी जाता, झाले तैसे जाणिता, बाळू मामांची या चित्ता, करुणा येई, म्हणती कैसे हे जन, डोळा एक दिसेन धन, प्रेम करुणा दयाधन, पांढरा झाला, ते नाडीपाशी जाती, जेत सारेची खटपट करीती, आपुली सांगती मती दुरुस्तीची, तेथे मामा थांबती कौतुके, पाहू हे कितुके निके, घाम गळे थापा टाके, चालू की वेगे, मग मामा तयासी म्हणती, अरे गाडी येई मागुती, तरीच ही पुढे चालती, होईल आता मग चालकू तेथे खबळे, मामांबरी धावे उसळे, म्हणे भल तेची हे चाळे, सांगू नये, जी गाडी चालू ना होई, ती कैसिनी मागी येई, येसी यंत्रांची नवलाई, कोटे नसे, पुन्हा झटो लागती सारे, परी यंत्र न काही फिरे, मग चालुको भरे विचारे, मामांची या हातरी अडाणी दिसे, परी तेज आगळे असे, नेत्री तयासे भासे, वेगळे काही, मग मनी ठरिवोनी काही, आरूढ आसनी होई, कळ दाबता नाद येई, परिचयाचा यंत्र लागता फिरू, गाडी झाली सुरू, ती मागे लागे सुरू, नवलवटे, मग मामा म्हणे ती वाहका, ती म्हातारी घेई बरे का, तरीच ही गाडी चालका, नेवो येई, जे मागे येई गाडी, म्हातारीच दे तातडी, जे वाहक घेई गडबडी, भाडे ना मागे, पुढे गाडी गेली निपाणी, काय झाले नेनती कोणी, मागे असे मामांची करणी, ध्येयपायी,
23 अध्याय पूर्ण, जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 24. कैसे नेने माझे सुदेव, कोटे पूजिला कोण देव, मुरुगुडी लाभला डाव, मानवी देही. मनुष्य तत्वे जन्मा यावे, मुक्षुत्व ही लाभावे, संती आश्चर्या घ्यावे, भाग्यतेची. रुग्णालयी करवीरक्षत्री, सेवा घडली दारिद्र्य आरती, तियेची होता पूर्ती, जोडिले पुण्ये. ते जे का वरिष्ठ, होता ते पूर्ण संतुष्ट, हिता मम करिया पुष्ट, जाहले राजी. मग वेद गंगेचे तटी, इश्रुदंड दाटी वाटी, पात्र आळे ओळी कल्याणाचे. एंकेदिनी प्रातकाळी, कोणी आली मंडळी, म्हणती आदमापूरचे तळी, मामा असती. दंत दुखे त्यांचा भारी, तो काढणे आहे तरी, तुम्ही यावे आदमापुरी, हेची वेळा. ते तारुण्य अंगी मुक्त, केसादेव कोटे संत, परिमंडळी सांगती मस्त, बाळूमामांची. मामानं साधे रुग्ण, सहस्त्र सेविती त्यांचे चरण, आपल्या भाग्याची खून होती सेवा. वैद्याचे न चाले ते जेथे, मामांचा उपायो तेथे, वेद्यही येती उपचारा ते मामाजवळी. धरोनी आदमापुरा आदरू, मामा समोरी सादरू, ला लवोनी केला नमस्कारू. पहिला दंत, प्रजते पाहती कौतुके, माझाही माया झुके, वेदनी डोळाही न झाके, काढिता दंत. ते संतोषाची मूर्ती, दयांची रूपे शांती, प्रसन्न मुख शोभे कांती, निर्भय तत्वे. मी वेद्य मामा रुग्ण, मी आहे कोठे ठिकाण, ऐसी नुरली काही जाण, कान काळे. मग 5 रुपये देता, मी नको असे म्हणता, हा प्रसाद असे तत्वता समजाविती. त्या प्रसादाचे निबळे, जीवन पुढती उजळे, प्रेया सवे श्रेय फळे, जीवना माझी. माणसा ते मामा तारीती, हे नवल कोणते रीती, बकरीती ही वाचवीती, बलींची जी. श्री क्षेत्र आपाची वाडी, ते असे एक शिंगाडी, घरी वैभव गाडी घोडी, परिपुत्र नाही. उपायो केले नाना, वैद्य पाहिले काना कोणा, गंटे दोरे दाना, सीमा नाही. मग कोणी तयासी सांगे, बकरी बळी द्यावे अंगे, तेसी गर्भ असावा संगे, तरीच फळे. मग गर्भिणी पाही बकरी, पूजा या बांधिली दारी, पूजा संपता उदरी, घालण्यासुरी. ती बकरी बेबे करी, तव मामा पातले त्या घरी, त्या उपजळी अंतरी, मुक्या प्राण्याची. मग सत्य जेव्हा जाणती, शिंगाड्या ते शिव्या देती, म्हणती रीती ही कोणती, पुत्र प्राप्तीची. शिंगाडे सांगे सारे, मी स्वार्थीची या अविचारे, मारू पाहे बिचारे, मुके प्राणी. मग मामांची या कृपाबळे, पुत्रगण घरी खेळे, शिंगाडे प्राणी पाळे, देव जैसे. 24 अध्याय पूर्ण, जेणे अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गहिरा वर्ण फिका होई. अध्याय क्रमांक 25. आत्मानस्तु कामाय, आत्मानस्तु लाभाय, आत्मनानस्तु सुखाय, झटे प्राणी. काम लाभे तेसे सुख, प्राप्तीचेनी होय हरिक, न मिळे तरी दुःख, नियमे असे. नाना काम नाना लाभ, सुखा लागे किती लोभ, लोभापायी किती दंभ, सीमा नाही. ऐसे जन हे सारे, संत जाणीती अंतरे, हे तरी प्राप्तूचे पसारे, निसर्गाचे. कर्मेंद्रियांनी करावे, ज्ञानेंद्रियांनी जाणावे, अंतरे द्रियांनी नियमावे, योजना ऐसी. मन बुद्धी अहंकार, हेचे जीवनाचे सूत्रधार, परित्यांचेही व्यापार, वासना बळे. जे जन्मोजन्मी केले, ते वासनारूपी उरले, तिथे वासनेचे असती घडले, देह नाना. ऐसी अनादि रचना, उघड असेही वंचना, का कैसीही विवंचना करी नये. सन्मानतेचा अपमान, पराभवतेचे विजयागान, लाभतेचे नुकसान, अनुभवा येई. जन्मा यावे तरी दुःख, जगावे तरी तीख, मरणे तरी वाटे विक, पाहू नये. जन्मा येतो रडावे, नाना व्याधीनी झोडावे, माता पित्याय कष्ट द्यावे, नाना रीती. मग आपुला मांडिता प्रपंच, नवीन घरटे नवा संच, ते स्पर्धा मत्सर सुडमंच, जगाचा कळे. स्पर्धे लागे स्पर्धा, मत्सर मत्सरांचा साधा, सूड हाची होये धंदा, आयुष्याबरी. मग काव्यचित्र संगीता, शिल्पक्रीडा वार्ता,
आदींच्या धरुणी हाता शोधिती सुख. हिंडावे नाना देश सुंदरल्यावा वेश. काम क्रीडेचा जोशा कमी न व्हावा. परी जीवनतेसी कविता जीवनतेचा चित्रकर्ता. शापू असे संगीता जीवनाचा. शृंगारे कविता सुकवी करुण्यती रडवी. बिभत्से पोटी काळवी विष जणू की ऐसेनी साऱ्या कला. त्या सुख दुःखाचा काळा क्रीडा तरी असे भाळा. ईर्षा धारेचा मग पात्री वार्ता वाचता. दुःख जगाते तत्वता हाती येई वेचिता. द्रव्ये आपुले कोणी मेली कोणी बुडाली. युद्धी सहस्त्र कामी आली. राजकारणाची चालली गटार गंगा. जरी जेशा घटना जावे नवे ते दिसे बरचे. ते तिची वाटे रमावे मागे न यावे. परी परतुनी येता घरी स्वसह्य वाटे अंतरी. आणि सेवेची वाटे हुरहुरी पुढील प्रवासा. वेश सुंदर घेता नाना सेवेची होई तुलना. शोभे कुणा शोभेना हेचे दुःख. रती क्रीडे लागी जोश जव होय अंगी. तव कामिनी जाका जागी वाटती हव्या. परी तारुण्य जैसे सरे जोश जैसा उतरे. मग मनारथ तेवढा उरे. कासाविसी म्हणून सुख हवे खरे. ते चढे ना उतरे ते निमित्त विन अवतरे. ऐसे असावे ते संता जवळी दिसे. जे बाळूमामा जैसे तया संगती जोका बेसे. तया मिळे मामा टिचकी देती धरणी. मग गुड ते सांगे वाणी. नेन त्या वाटे कहाणी बोलण्याची. मी जो येते दिसे तो धरणी पूर्वी असे. मी असे किंवा नसे बोलू नये. मामा जन्मे धनगर परिशेषाचे ते अवतार. अविकारे ते सद्गुरुवर ज्ञानी पूर्ण. मी आकाशासी केले मी वायुसी वाढविले. मी अग्निते चेतविले निर्मिले पाणी. मग मी रचिले धरणी म्हणून ती माझी करणी. ऐसिनी मामा गुडपणी सांगती ज्ञान. ऐसा मी जे सांगती जरी देहाची नसे संगती. देहाविन मी नित्यती असेची असे. मी ज्ञानाची असे मूर्ती. मी आनंदाची व्यक्ती. मज सुखाची आरती काही ना कारणे. परिसुख हवे जना आपुले असे ते मिळेना. भासते सापडेना हवे तैसे. म्हणून जनाची नाना तळमळी. एक मंद एक जाळी जाली ती करी होळी जीवनाची. जे संता जाती शरण करीती त्याचे रक्षण. जेणे जळे त्याचे निवारण लीला करीती. मग समजुतीचे बोलणे शास्त्रे नाना सांगणे. जीवनाचे समजविणे ध्येय त्यास. त्या ध्येया लागी कर्म नाना उपासना धर्म. तेसे अध्यात्म्याचे वर्म समजाविती. तेने गळे फळासक्ती क्रमे येई विरकती. अभ्यासे होई पूर्ती परमार्थाची. दुलगाव कवळे महाकाळी अप्पा खांडेकर तळमळी. शत असे परिजवळी पाणी नाही. मग काढिता विहिरी खुदाई केली खोलवर. परी पाण्याची कोठेधार लागे चिना. परी मामांचा भंडारा टाकता लागे झरा. आनंद होई खांडेकरा तळतळील गेली. मामांचे बांधिले मंदिरा जीवनी बदलली धारा. बहुभक्तीने कोंदे सारा आसमंत. गोकाकी तल्लूर गाव ते देसाई मोठे राव. परिदया धर्माचे नाव ठावे नाही. त्यांची मोठी शेती परिजडेना कधी भिजेती. म्हणून विहीर काढू म्हणती बाळू मामासी. अहो बाळू मामा देवा पाणी कुठे ते दावा. मामा म्हणती तुझी या भावा उनी दिसे. मी जव तुझसी पाहे स्फुरण आले तेही नोहे. परी जनावर जरी का आहे तेची पाहू. तव जाती बेलाजवळ सांगती दाखवी जल. बेल फिरे शोधी स्थळ बसे तेथे. मग मामा देसाया सांगती तेथे पाणी आहे निश्चिंती. जन्म उत्साह खोदती भरे पाणी. एथ देसायासी उमजे जीवन दयादाने साजे. धन संपत्तीचे माझे वाया जाई. त्या बैले जीवनभरी केली पोटावरी चाकरी. तोही आपुले परी पुण्यवंत. ऐसी संतांची रीती भाग्य देऊनी समाजाविती. भवबुडे त्यासी काढती कृपाबळे. मानवा असे वाणी मुके बिचारे प्राणी. दुःख त्याचे ना जाणी कोणी एक. परिमामा जैसे संता जो भेद तो लोपता. दुःख येई जाणिता
प्राणी यांचे. बकरी जरी का प्राणी ते मामांचे अंतकरणी, तयांची करीती राखणी. जीवे भावे तेसी कुत्री घोडी, तयांची मामांना आवडी. मानवाची या वरपडी सेवा तयांची, जो तयांची बकरी राखी. सेवे करी की गुराखी, त्यांची सेवा नोहे पारखी. मामांजवळी मामांची या सेवेपरी, राखावी तयांची बकरी. दोन्ही सेवा एके घरी, मामांपासी बकरी चरती पोटभरी. मामा शमती उदरी, ती नाचता धरणीवरी. नाचती मामा जरी एकू पडे आजारी, मामा होते धनवर तरी. मुक्कमा राहती शिवारी, बकरी सवे ते बकरी सवे चालती. बकरी सवे झोपती, कल्पाची भोवती. आयुष्य सारे जे बाळूमामा जाणीती, आता देह टाकणे निश्चिंती. पहिला विचार करीती बकरींची या, जे मी फिरे माघारी. ही सांभाळावावी बकरी, ना होई तरी आदमापुरी. सोडावी ही मग म्हणी ती हा भंडारा, कोण चालवी सारा. 5 जण हातभारा लावा संगती. जवळी आली प्रस्तुती, जागूची करावी निश्चिती. माझी जागा माझी माती असावी ती, तव न कळे कोणासी. मामा पुरुष प्रसूती केसी, म्हणे तिथे कळे ऐसी. बुद्धी नाही तस्माश्च देवा संप्रसूत, ऐसी मुंडकी असे वार्ता. ती आहे तैसे जाणिता कळो येई. ब्रहण एकटे ऐकले, तया गमे नासे झाले. सफूरने जन्मा घातले विश्वचक्र आहे, म्हणून विश्व प्रसूत असे. ते सोडून जावे ऐसे, कळो येता आपेसे. बोलती मामा जवळी आली प्रसूती, तया लावावया सांगती. सोडणे शब्दाचा निश्चिंती अध्याहार, ऐसेनी वेळोवेळा. मामा सांगती खेळीमेळी, आता संपली खेळी जीवनाची. तेथ कोणी एक विचारे, आता आम्ही कौनांधारे. जगावे ते सांगा बरे बाळू देवा. मामा म्हणती मानवा, आधार जरी का हवा. न्यायनीती धर्म बरवा हाची असे. चित्ती असावी समता, जो आर्ततेयाची ममता. आपुले परावे स्वार्था सांभाळावे. जन्म झाडे उभी ना जळती, तन्व मीही असे निश्चिंती. सांभाळा माझी रीती घातली जी, नियमे करावा भंडारा. जेत उच्च नीच ना थारा, एक पंगती परमेश्वरा. आळवावे हिंदू तेसे यवन, श्रीमंत तेसे दीन. मंद तेसे बुद्धिमान देवाचे की. ऐसेनी सांगता समजाविता, काल पुढे सरकता. देहासी येई श्रींता बाळू मामांच्या. मामा होते लिंगापुरी, तेथेची सोडिली बकरी. तया आणिले आदमापुरी मुक्कामासी. तेथ मरगूबाईचे मंदिर, बसती आले अखेरी. मामा गंभीर आजारी पसरे वार्ता. तेना देशाचे भक्त लगबगी, तेथे जात करीती त्यांची वास्तुपुस्त सेवाभावी. कोणी वैद्य आण म्हणे, कोण वारा घाली विंजणे. कोणी स्पुंदे म्हणे गाणे आलवणीचे. परी मामानी घेता सेवा, शिवी देती उच्चारवा. जवळी जावे ऐसा धजावा कोणा नाही. एक ओरणळचे मोरे, जवळी राहती धीरे. गणगोता नाही भरे जवळी केचे. दिवसापाटी जाई राती, मामा गुंगीमध्ये राहती. अवध्या एकची खंती वियोगाची. श्रावणवद्य चतुर्थी आली अखेरची राती. मामा मोरेसी विचारती, वाजले किती. मोरे शोधू पाहे काडी, तव जैसी विजेची कडाडी. मंदिर भरले उजेडी क्षणभराची. तव मामा पाहे मोरे, अवसान गळाले सारे. मामा निगती शरीरे, प्राण नाही. मग करी अनिका जागे, आक्रंदी तळमळे सांगे. वार्ता पसरली वायुसंगे, 4 दिवसांसी. कित्येक सहस्त्र भक्तगण, अखेर वंदिती चरण. अंतरी दुःख दारुण वियोगाचे. मग माझी जे का पुढारी, भरती पुढले विचारी. मामासी बसविले गाडीवरी, दिंडी काढिली. दिंडी हळूहळू सरे, आसमंत दुखे भरे. पर्जन्य हळूहळू भुरभुरे अभिषेकासी. मग मामानी जी योजिले, ती जागा निश्चिंत केली. दिंडी तेथे थांबली समाधी करिता. हंसरे डोळे मुखी कांती, पूर्वाभिमुख बसविती. विवरावरी लोटीती मूर्तिकेसी.
देह धरणीसी मिळे पंचपंचत्वा गिले परी सामर्थ्य असे निराळे बाळू मामांचे घेणे नाही देणे सारे सांभाळले प्राणी बिचारे गांजिले या दिले थारे नाना परी जे गेले ते असे माझे असे ते लोकांकाजे परस्त्री परधने लाजे सामर्थ्य तोची देवाचे आपण खावे आणि देह सुखाने झटावे देवा केवळ आठवावे संकटा माझी हे कैसे भलते भजन देव पशु पक्षी जन तयांचे करावे जतन भजन तोची हेची मामांचे सांगणे तैसे असावे वागणे हेची पूजन करणे बाळू मामांचे शिवं भवतु शिवं भवतु शिवं भवतु ओम श्री बाळू मामाय नमः। भक्तांनो, श्री सद्गुरु संत बाळूमामा विजय ग्रंथ पारायण वाचण्याचा मी पूर्णत्व अगदी मनापासून प्रयत्न केलेला आहे, तरी देखील हे विजय ग्रंथ पारायण वाचत असताना माझ्याकडून काहीतरी चूक झालेली असेल तर कृपया आपण मला माफ करावे। मी या क्षेत्रामध्ये नवीन आहे आणि माझी काही चुकी झालेली असेल तर हे बाळूमामा कृपया तुम्ही पदरात घ्या आणि आम्हा बाळकांना नेहमी तुम्ही सुखी समाधानी आणि निरोगी ठेवा आणि तुमची कृपादृष्टी आम्हा बाळकांवर सदा राहावी हीच तुमच्या चरणी आम्ही एक मौल्यवान प्रार्थना करतोय। मित्रांनो, हे सादरीकरण तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अजून तुम्हाला काही ऐकायचे असेल तर तेही तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। नक्कीच विजय ग्रंथ पारायण वाचत असताना जर माझ्याकडून काही चूक अजूनही झालेली असेल तर हे गुरुमाऊली कृपया या बाळकाशी आपण पदरात घ्यावे। बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं चांग भलं।